नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकवेळेस आपल्या सगळ्यांचं ॲग्रीव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी नारायण नागरे मनापासून स्वागत करतो. तर आपण आजच्या सेशनमध्ये ॲग्रिकल्चर MPC मेन्स पेपर 1 मधला जो आपला गव्हर्नमेंट स्कीमचा जो पार्ट आहे त्याला आपण सुरुवात करतो आहे. यामध्ये आपल्याला जे गव्हर्नमेंट स्कीम दिल्यात याचं वेटेज आहे आपलं 10 मार्काचं. किती मार्काचं आहे? 10 मार्काचं. आणि त्यासाठी आपल्याला 14 स्कीम ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला ॲग्रिकल्चर स्कीम, रुरल डेव्हलपमेंट स्कीम आणि काही अदर स्कीम दिल्यात ज्या की ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहेत. अशा एकंदरीत आपल्याला 14 स्कीम दिल्यात आणि त्याचं वेटेज आपल्याला 10 मार्काचं. ओके, तर आपण आजच्या या सेशनमध्ये सगळ्यात सुरुवातीला ज्या ॲग्रिकल्चर स्कीम दिल्या आहेत आपण त्याला सुरुवात करणार आहे. त्याला सुरुवात करत असताना पहिल्यांदा आपल्याला दिलेली स्कीम जी ते PM किसान स्कीम आहे, जी की आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहे. आणि सबसिक्वेंट सेशनमध्ये आपण ज्या आपल्या सिलेबसवर जे स्कीम दिलेल्या आहेत त्या आपण काय करणार आहे या ठिकाणी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. तर आपण आजच्या सेशनमध्ये जी स्कीम स्टडी करणार आहे ती तुमची PM किसान स्कीम. तर आपण जास्त वेळ न घेता आपण या स्कीमला किंवा आपलं जे सेशन आहे याला आपण सुरुवात करूया. तर आपण जी स्कीमचा अभ्यास करतो आता ती आपली PM किसान स्कीम. PM किसान स्कीम. तर या स्कीमबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती घ्यायची. आपल्याला एक्झाम ओरिएंटेड म्हणजे आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला या स्कीमबद्दल सर्व माहिती घ्यायची. यामध्ये PM किसान स्कीम नेमकं काय आहे, याची काय हे आहे तुमचं जसं गव्हर्नमेंट नेमकं काय याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय बेनिफिट देत आहे, त्याचे क्रायटेरिया काय आहे, एलिजिबिलिटी काय आहे, काही एक्सेप्शन्स आहेत का, नाही का, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या स्कीमबद्दलच्या डिस्कस करायच्या आहेत. आणि यावरती नेमकं क्वेश्चन्स कशा पद्धतीने फ्रेम होऊ शकतात एक्झामिनेशनमध्ये ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आणि एकंदरीत सगळ्या स्कीमबद्दल जे ते आपल्याला याच पद्धतीने काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घ्या की PM किसान स्कीम नेमकं काय आहे. जसं ते दिसते तुम्हाला PM किसान. तर किसान जो आहे इथं कॅपिटल वर्डमध्ये लिहिले बघा, काळजीपूर्वक बघा, कॅपिटल वर्डमध्ये लिहिलेलं आहे. त्याचं एक मिनिंग आहे PM किसान. त्याचं तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. काय आहे? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. आता हा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. जसं व्हॉट इज PM किसान, याचा लॉंग फॉर्म सांगा. तर आपल्याला वेगवेगळे त्या ठिकाणी ऑप्शन दिले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या इथं काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे PM किसान दॅट फॉर दी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. आता ही जी स्कीम आहे ही म्हणजे 1 डिसेंबर 2018 पासून ऑपरेशनल आहे किंवा इफेक्टिव्ह आहे आपण असं म्हणू शकतो. तर आपल्याला ह्या डेट जे आहेत त्या काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्यात. बघा, The scheme PM Kisan is operational from 1st December 2018. ठीक आहे. ही डेट काय करा तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात ठेवायची. आता ही ऑपरेशनल कधीपासून आहे, तर ही स्कीम जी आहे ती ऑपरेशनल म्हणा किंवा इफेक्टिव्ह आहे तुमची 1 डिसेंबर 2018 पासून. परंतु फॉर्मरली ही जी स्कीम आहे नॅशनल लेवलवरती प्राईम मिनिस्टरनी लॉन्च केली होती 24 फेब्रुवारी 2019 रोजी. कधी केली आहे? लॉन्च. तर ही लॉन्च डेट पण आपल्याला विचारली जाऊ शकते. ओके, मी शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही लक्षात घेसाल. लॉन्च डेट आहे याची 24 फेब्रुवारी 2019. बघा, आता दोन्हीही डेट जे आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. परीक्षेमध्ये नेमकं काय प्रश्न विचारला जातो तो आपल्याला काळजीपूर्वक वाचणं गरजेचं राहतो. जसं आपल्याला जर का म्हटलं बा की PM किसान स्कीम जी आहे ती कधीपासून इफेक्टिव्ह आहे किंवा ऑपरेशनल आहे अक्रॉस द कंट्री, सो दॅट इज 1 डिसेंबर 2018. ही स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने किंवा प्राईम मिनिस्टरने कधी लॉन्च केली होती, तर ही लॉन्च केली आहे 24 फेब्रुवारी 2019 रोजी. म्हणजे फॉर्मली ही जी स्कीम आहे नॅशनल लेवलवरती ऑनरेबल प्राईम मिनिस्टरने 24 फेब्रुवारी 2019 रोजी ही लॉन्च केली होती गोरखपूर UPमध्ये. तर कुठं लॉन्च झाली तेवढं महत्त्वाचं नाही आहे, परंतु ही नॅशनल लेवलवरती कधी लॉन्च झाली, तर 24 फेब्रुवारी 2019 रोजी जी ती स्कीम लॉन्च झालेली आहे. त्या दोन्ही डेट्स काय करायचं काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या. आणि परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला गेला तर तो काळजीपूर्वक रीड करायचा आहे की नेमकं आपल्याला विचारलं काय, ऑपरेशनल कधीपासून हे विचारलं आहे किंवा लॉन्च कधी झाली हे विचारलं. त्या दोन्ही डेट्स काय काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या. आता दुसरं बघा, ही जी स्कीम आहे PM किसान जी स्कीम आहे ही टोटली सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. म्हणजे ह्या स्कीमला पूर्णपणे राबवण्याचं काम जे ते सेंट्रल गव्हर्नमेंट करतं किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं. तर आपल्याला यावरती पण प्रश्न फ्रेम होऊ शकतो. बाबा PM किसान स्कीमच्या अंतर्गत जो काही शेतकऱ्यांना जो काही बेनिफिट दिला जातो किंवा जे काही फायनान्शियल सपोर्ट दिला जातो, तर बाबा हे जो सपोर्ट आहे किंवा जे बेनिफिट आहे हे देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे, तर हे टोटली सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. सो सिम्पली वी कॅन से दॅट PM किसान इज अ सेंट्रल सेक्टर स्कीम विथ 100% फंडिंग फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्याला पूर्णपणे फंडिंग करण्याचं काम कोण करते? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करते. आता दुसरं बघा, तर ही स्कीम नेमकं काय? आता PM किसान काय आपण बघितलं, याला फंडिंग कोण करतं हे बघितलं. ह्या स्कीमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, प्राईम ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर याच्यावरती सुद्धा आपला प्रश्न फ्रेम होऊ शकतो. तर आपल्याला ते माहीत असलं पाहिजे. तर ही जी स्कीम आहे PM किसान स्कीम जे की तुमचं 1 डिसेंबर 2018 पासून ऑपरेशनल आहे आणि 24 फेब्रुवारी 2019 याचं ऑफिशियली जे ते नॅशनल लेवलवरती लॉन्चिंग केलं प्राईम मिनिस्टरनी. तर ह्या स्कीमचा प्राईम ऑब्जेक्टिव्ह आहे जे स्मॉल अँड मार्जिनल कॅटेगरीचे जे फार्मर्स आहेत अक्रॉस द कंट्री, ह्या शेतकऱ्यांचं इन्कम जे आहे, इन्कम सपोर्ट प्रोव्हाइड करणं ह्या स्कीमचा मेन उद्देश आहे.
काय लक्षात आलं तुमच्या, जे स्मॉल अँड मार्जिनल कॅटेगरी जे फार्मर्स आहेत याच्यामध्ये काही एक्सेप्शन सुद्धा आहेत जे की आपण समोरून पाहणार आहे. पण तुमचं स्मॉल अँड मार्जिनल कॅटेगरीमध्ये येणारे जे शेतकरी लोक आहेत अक्रॉस द कंट्री जेवढे तेवढे, त्यांना एक फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करणं आणि त्यांचं इन्कम जे आहे ते वाढवणं हा या स्कीमचा उद्देश आहे. सो इन सिम्पल लँग्वेज वी कॅन से दिस स्कीम द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस स्कीम इज टू ऑगमेंट द इन्कम ऑफ फार्मर्स बाय प्रोव्हाइडिंग द इन्कम सपोर्ट टू ऑल स्मॉल अँड मार्जिनल लँड होल्डर्स फार्मर्स फॅमिलीज अक्रॉस द कंट्री. पूर्ण कंट्री वाईड जेवढी स्मॉल अँड मार्जिनल कॅटेगरी आहे त्यांना एक फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करणं आणि त्यांचं इन्कम जे ते ऑगमेंट करणं किंवा वाढवण्यात मदत करणं हा त्याचा उद्देश आहे. मग आता त्यांचं फायनान्शियल सपोर्ट आणि त्यांचं इन्कम ऑगमेंट करण्यासाठी नेमकं काय करतं गव्हर्नमेंट, त्या स्कीमचा जो उद्देश आहे किंवा जे एम आहे ते तुमचं फायनान्शियल बेनिफिट प्रोव्हाइड करणं शेतकऱ्यांना. तर म्हणजे फायनान्शियल बेनिफिट ते काय प्रोव्हाइड करतात, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला, या स्कीमच्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये जे आहेत ते पर इयरली काय करते गव्हर्नमेंट फायनान्शियल बेनिफिट म्हणून काय करते देत असतं. हे पण विचारलं जाऊ शकतं आपल्याला. पण PM किसान जी स्कीम आहे याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना किती बेनिफिट दिला तो इयरली, तर इयरली हा 6,000चा बेनिफिट आहे. किती आहे, 6,000चा. हा कोणाला दिला जातो, तर हे आपण ऑलरेडी बघितलं, तुमचं स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स. कोण आहे, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स. आता स्मॉल अँड मार्जिनल काय आहे बाबा, तर हे तुम्हाला आता माहीत असलं पाहिजे. ह्या गोष्टी आता इथे येऊन शिकण्याच्या नाही आहेत ॲक्च्युली. आपण ऑलरेडी तुमचं ॲग्रोनॉमी म्हणा, जनरल ॲग्रिकल्चर म्हणा किंवा तुमचं इकॉनॉमिक्स म्हणा, या ठिकाणी लँड होल्डरचं क्लासिफिकेशन बघितलेलं असतं. यामध्ये बघा जसं आपण कॅटेगरी बघतो बघा, तुमचं लँड होल्डिंगच्या बेसिसवरती कॅटेगरी पाडलेल्या आहे. जसं मार्जिनल फार्मर कोणाला म्हणायचं, ज्याच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे त्याला आपण मार्जिनल फार्मर म्हणतो. त्यानंतर तुमचा स्मॉल फार्मर म्हणजे कोणता फार्मर आहे बाबा, तर स्मॉल फार्मर म्हणजे ज्याच्याकडे 1 ते 2 हेक्टर जमीन आहे त्याला आपण स्मॉल म्हणतो. त्याच्यानंतर तुमचा सेमी मीडियम आहे. सेमी मीडियम कॅटेगरीमध्ये कोण येतं, ज्याच्याकडे 2 ते 4 हेक्टर जमीन आहे. नंतर तुमचं आहे मीडियम फार्मर कशाला म्हणायचं, ज्याच्याकडे 4 ते साधारणतः 10 हेक्टर जमीन आहे. आणि लार्ज फार्मर कोणता आहे, तर ज्याच्याकडे 10 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे त्याला आपण लार्ज फार्मर म्हणतो. हे लँड होल्डिंगच्या बेसवरती पाडलेले कॅटेगरीज आहेत. तर मग यापैकी जे 2 कॅटेगरी आहेत मार्जिनल आणि स्मॉल फार्मर जे आहेत यांच्यासाठी स्कीम जी ती आहे दिलेली आहे किंवा ह्या कॅटेगरीमध्ये येणारे लोक याचा बेनिफिट घेऊ शकतात. बेसिकली आपल्या इंडियामध्ये म्हणजे मोर दॅन 80% म्हणजे एक रफ फिगर सांगतो, मोर दॅन 80% जे लँड होल्डर आहेत हे तुमचे मार्जिनल आणि स्मॉल कॅटेगरीमध्ये आहेत. यामध्ये मार्जिनलमध्ये सगळ्यात जास्त आहे, जवळपास 65 ते 67% कास्तकार जे ते मार्जिनल कॅटेगरीमध्ये येतात. ते तुम्हाला ऑलरेडी दुसऱ्या एका टॉपिकमध्ये दिलेलं आहे, शिकवलेलं आहे. ते एक रफ फिगर सांगतो तुम्हाला, फक्त या ठिकाणी तुम्हाला मार्जिनल स्मॉल काय ते समजावं यासाठी ते सांगितलेलं आहे. तर हे जे बेनिफिट आहे, बेनिफिट अमाऊंट जे ते 6,000 रुपये पर इयर हे स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्सला जे ते दिलं जातं ज्यांच्याकडे लँड होल्डिंग ही 2 हेक्टरपेक्षा कमी आहे. काय म्हटलं, ज्यांच्याकडे लँड होल्डिंग ही 2 हेक्टरपेक्षा कमी आहे, म्हणजे 2 हेक्टर किंवा 2 हेक्टरपेक्षा कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. आणि हे जे अमाऊंट आहे हे कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना दिला जातं किंवा बेनिफिशरीला दिला, शेतकरी म्हटल्यापेक्षा आपण बेनिफिशरीज म्हणूया. तर हे जे अमाऊंट आहे हे 3 इक्वल इन्स्टॉलमेंटमध्ये हे शेतकऱ्यांना दिलं जातं. म्हणजे 4-4 महिन्याच्या गॅपने 3 इन्स्टॉलमेंट असं, म्हणजे तुमचं 3 इन्स्टॉलमेंट्स ऑफ ईच ऑफ 2,000 रुपीज आफ्टर एव्हरी 4 मंथ्स. 4 त्रिक 12. लक्षात आलं, 4-4 महिन्याच्या गॅपनी वर्षाकाठी 3 इन्स्टॉलमेंट त्यांना 2-2 हजाराच्या दिल्या जातात. आणि हे जे इन्स्टॉलमेंट अमाऊंट आहे का जो फंड आहे हा डायरेक्टली त्या बेनिफिशरीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जातो. म्हणजे हे याला समजून पण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ही जी स्कीम आहे ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये येते. म्हणजे जे बेनिफिट अमाऊंट आहे ते शेतकऱ्यांचे डायरेक्ट काय होईल, अकाउंटला जे ते दिल्या जाईल. त्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आता ही स्कीम जी आहे ती पूर्णपणे सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, ज्याला की 100% फंडिंग हे सेंट्रल गव्हर्नमेंट करतं. पण आपल्याला जर विचारलं की बाबा स्टेट गव्हर्नमेंटचा काय रोल आहे, तर स्टेट गव्हर्नमेंटचा याच्यामध्ये मेन रोल आहे तुमचा किंवा जे इलिजिबल बेनिफिशरीज आहेत किंवा फार्मर्स आहेत त्याचं आयडेंटिफिकेशन करणं. सो बेसिकली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या व्यतिरिक्त स्टेट गव्हर्नमेंटचा रोल काय विचारला गेला तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे, दॅट दी स्टेट गव्हर्नमेंट होल्ड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ दी इलिजिबल कॅन्डिडेट्स किंवा बेनिफिशरीज. जे इलिजिबल बेनिफिशरी आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करण्याची जबाबदारी कोणाची आहे तर तुमची स्टेट गव्हर्नमेंटची आहे. आता हे एकंदरीत झालं तुमचं ह्या स्कीमबद्दलची सर्व माहिती. ओके, तुमचा प्रश्न याच्या बाहेर फ्रेम होऊ शकत नाही, याच्या बाहेर काही राहिलंच नाही. याच्यामध्ये कुठला जर म्हणजे ह्या स्कीमवरती काही जरी विचारलं तुम्हाला तर तुमचा प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही. आता याच्या व्यतिरिक्त काय राहिलं तर फक्त इतकंच राहिलं की बाबा या स्कीममध्ये काही एक्सक्लुजन आहेत. म्हणजे आपण जसं म्हटलं किंवा जे स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स आहेत हे ह्या स्कीमचा लाभ घेऊ शकतात अक्रॉस द कंट्री जेवढे आहेत. पण याच्यामध्ये पण काही एक्सेप्शन्स आहेत, तर ते एक्सक्लुजनसुद्धा आपल्याला काय माहीत असले पाहिजेत. तर याच्यामध्ये एक्सक्लुजन दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माहीत असलं पाहिजे किंवा जे इन्स्टिट्यूशनल लँड होल्डर जे आहेत, इन्स्टिट्यूशनल लँड होल्डर जे आहेत ते लोक याचा बेनिफिट घेऊ शकत नाही किंवा या स्कीमचा बेनिफिट त्यांना घेता येणार नाही. दुसरं,
काही फार्मरच्या फॅमिलीज ज्या की काही पर्टिक्युलर कॅटेगरीला बिलॉंग करतात. आता पर्टिक्युलर कॅटेगरीला बिलॉंग करतात इन द सेन्स ऑफ जसं की एखादा कोणी फार्मर किंवा प्रेझेंट कॉन्स्टिट्युशनल पोस्ट होल्डर असेल, म्हणजे एखादा पोस्ट होल्डर आहे, कॉन्स्टिट्युशनल पोस्ट होल्डर आहे, मग ते प्रेझेंटली असेल किंवा फॉर्मरली असेल, तर त्यांना या स्कीमचा बेनिफिट जो तो घेता येणार नाही. जे मिनिस्टर्स आहेत, मग ते स्टेट गव्हर्नमेंटचं असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे सेंट्रल मिनिस्टर किंवा स्टेट मिनिस्टर असेल, किंवा तुमचं लोकसभा राज्यसेवेचे जे मेंबर्स आहेत किंवा ज्या लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहेत, आपल्या स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणा किंवा स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स आहेत, किंवा जे आपले म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे मेयर्स आहेत, यांनासुद्धा याचा बेनिफिट जो तो घेता येणार नाही. आणि तुमचे जे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा जे स्टेट गव्हर्नमेंटचे जे सर्व्हंट आहेत, जे सध्या नोकरी करतायत किंवा रिटायर्ड आहेत कोणी पण, तर हे सुद्धा याचं बेनिफिट नाही होऊ शकत. आता त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत, जसं तुमचं मल्टीटास्किंग जे स्टाफ आहे किंवा क्लास 4 आहे किंवा ग्रुप डी आहे, याच्यामध्ये एक्सेप्शनल येतात, ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण जे सर्व्हिंग स्टाफ आहे किंवा रिटायर्ड स्टाफ आहे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचा, त्यांना याचा बेनिफिट घेता येणार नाही. त्यानंतर तुमचं जे पेन्शनधारक आहेत, ज्यांना मंथली मिनिमम 10,000 किंवा 10,000पेक्षा जास्त पेन्शन मिळते, असे पेन्शनधारकांना सुद्धा या स्कीमचा बेनिफिट घेता येणार नाही. यामध्ये पण एक्सेप्शन आहे तुमचं, जे MTS वाले आहेत, म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ क्लास 4 आणि ग्रुप डी वाले, ते त्यांच्यामधून एक्सेप्ट केलेले आहेत. आणि असे सगळे तो लोक जे मागच्या असेसमेंट इयरमध्ये ज्यांनी इन्कम टॅक्स पे केलेला आहे, त्यांना सुद्धा याचा बेनिफिट घेता येणार नाही. आणि त्यासोबत काही प्रोफेशनल लोक जे आहेत, जसे डॉक्टर्स असतील, लॉयर्स आहेत, चार्टर्ड अकाउंट्स आहेत, इंजिनियर्स आहेत, हे जे प्रोफेशनल लोक आहेत, यांना सुद्धा याचा बेनिफिट घेता येणार नाही. हे त्याचे एक्सक्लुजन्स आहेत. आता याच्या पलीकडं तुमचा प्रश्न या स्कीमवरती फ्रेम होऊ शकत नाही, याच्या पलीकडेच्यामध्ये काही राहिलंच नाही आहे. हे पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुमचे मार्क्स जे ते फिक्स आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट स्कीमच्या बाबतीत जे काही क्लासमधून तुम्हाला शिकवलं जाणार आहे, याच्या पलीकडे तुमचा क्वेश्चन हा फ्रेम होणार नाही. ओके, त्यामुळे जेवढे काही माहिती किंवा जेवढा काही डेटा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केला तो तुम्ही काळजीपूर्वक परफेक्ट प्रिपेअर करा. तुमचं 10 मार्क जे ते 100% शुअर शॉट तुमचे आजच फिक्स आहेत. चला, तर एकंदरीत हे जे जनरल ओरली तुम्हाला या स्कीमबद्दल सगळी काही माहिती सांगितली. आता यानंतर तुम्हाला ही जी स्कीम आहे, या स्कीमचा प्रत्येक पॉईंट जो तुम्हाला ऑनबोर्ड जो तो प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी या ठिकाणी दाखवणार आहे, ते तुम्हाला व्यवस्थित बघायचं. मी काही पॉईंट्स हायलाईट करेल, ते लक्षात ठेवायचं. तसं इथं दिलेला प्रत्येक एक पॉईंट जो तो महत्त्वाचा आहे, असा कुठलाच या ठिकाणी पॉईंट नाही आहे जो की इम्पॉर्टंट नाही आहे. चला, तर आपण याला स्टार्ट करूया. आणि बेसिकली मी तुम्हाला हे सगळं सांगत असताना किंवा शिकवत असताना एकदम टू द पॉईंट आणि एक्झाम ओरिएंटेड सांगितलं आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये काय प्रश्न फ्रेम होऊ शकतो, कशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, त्याच दृष्टिकोनातून मी काय केलं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी पण एक वेळेस आपण काय करूया की हा जो पार्ट आहे किंवा PM किसान जी स्कीम आहे, यावरती क्वेश्चन कसे फ्रेम होऊ शकतात, तर ते आपण या ठिकाणी बघू. थोडक्यात काही क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत, मी तुम्हाला 1 बाय 1 त्या ठिकाणी दाखवतो. म्हणजे हे क्वेश्चन फ्रेम कसे झाले हे लक्षात आलं की तुम्हाला यानंतर जे स्कीम आहेत की नाही, ते तुम्हाला तसे समजून जातील की बा याच्यावरती क्वेश्चन काय फ्रेम होऊ शकतात. तर मग जो काही डेटा आहे आपल्याला तो फक्त काय करायचा, ॲनालाइज करायचा आणि लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, आता काही क्वेश्चन बघूया आपण. इथं पहिला क्वेश्चन बघा. द गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स PM किसान स्कीम टू प्रोव्हाइड दी ॲश्युअर्ड इन्कम सपोर्ट टू द स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स. व्हॉट डज PM किसान स्टँड्स फॉर? PM किसान नेमकं काय? बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर बघा, PM किसान तर प्रधानमंत्री कृषी सेवा नियम. कारण की ह्या किसान, हे किसान म्हणजे शेतकरी नाही, किसानचा इथं एक लॉंग फॉर्म दिलेला आहे. तर मग कृषी सेवा नियम आहे का, किसान संचय निधी आहे का, किंवा कृषी सहयोग नियम आहे का, की किसान सन्मान निधी आहे? तर हे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. तर PM किसान स्टँड फॉर दी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. त्यानंतर बघा, PM किसान स्कीम इज इफेक्टिव्ह फ्रॉम. 2 गोष्टी बघितल्या होत्या आपण की ऑपरेशनल कधी आहे, म्हणजे कधीपासून ऑपरेशनल ही कंट्रीमध्ये, आणि दुसरं बघितलं होतं आपण की ही लॉन्च कधी झाली. तर इफेक्टिव्ह कधीपासून आहे, दॅट मीन्स ऑपरेशनल कधीपासून आहे. तर कधीपासून ऑपरेशनल तुमची 1 डिसेंबर 2018 पासून जी ही स्कीम काय आहे कंट्रीमध्ये ऑपरेशनल आहे किंवा इफेक्टिव्ह आहे. काही म्हणा, सारखंच आहे. शब्द बदलले म्हणजे प्रश्न बदलला नाही, पण ते आपलं ते डोकं चाललं पाहिजे, आपलं ते क्लिक झालं पाहिजे की बाबा हे तेच आहे जे आपण वाचलेलं आहे. नाही तिथे जाऊन म्हणा की शिकवलंच नाही आम्हाला, नाही का. तर असं नको व्हायला. तर आपल्याला शब्दांचा खेळ आपल्याला कळता आला पाहिजे, तिथे समजलं पाहिजे आपल्याला किंवा नेमकं मिनिंग याचं सेमच म्हणून. त्यानंतर बघा, तिसरं बघा, द बेनिफिशरीज अंडर द PM किसान प्रोग्राम शुड हॅव कल्टिवेबल लँड ऑफ अप टू हाऊ मेनी हेक्टर्स. किती हेक्टर असेल पाहिजे? आपण म्हटलं ना स्मॉल अँड मार्जिनल. तर स्मॉल अँड मार्जिनल म्हणजे कोण? मार्जिनल म्हटलं म्हणजे 1 हेक्टरपेक्षा कमी, आणि स्मॉल म्हटलं म्हणजे अप टू 2 हेक्टर्स. तर मग इथं 2 हेक्टर, 4 हेक्टर, 6 हेक्टर, 3 हेक्टर दिले. सरळ गणित आहे तुमचं. 2 हेक्टरपर्यंत असलेले लोक एलिजिबल आहेत. त्यानंतर बघा, द एलिजिबल फार्मर्स अंडर PM किसान स्कीम विल गेट डायरेक्ट इन्कम सपोर्ट ऑफ हाऊ मच अमाऊंट बाय द गव्हर्नमेंट ॲन्युअली. इथं काळजीपूर्वक वाचायचं. ॲन्युअली दिलं आहे. ओके, तर ॲन्युअली किती बेनिफिट आहे बाबा? 6,000चा बेनिफिट आहे. कसे देते? 6,000 रुपये 3 इक्वल इन्स्टॉलमेंटमध्ये, 2-2 हजाराचे. किती महिन्याच्या गॅपनी देते? 4 महिन्याच्या गॅपनी देते.
त्यानंतर बघा, PM किसान स्कीम विल डिस्पर्स ₹6,000 पर इयर टू द फार्मर्स हॅव्हिंग कल्टिवेबल लँड अप टू 2 हेक्टर्स इन इन्स्टॉलमेंट्स ॲट अन इक्वल इंटरवल ऑफ, किती इंटरवलनी देतात, आता सांगितलं तुम्हाला 4 महिन्याच्या इंटरवलनी देतात. त्यानंतर बघा, अंडर द स्कीम हाऊ मच अमाऊंट विल पेड टू द बेनिफिशरीज इन इच इन्स्टॉलमेंट, प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये किती अमाऊंट मिळेल, 6,000 आहे, 3 इन्स्टॉलमेंट मिळतील म्हणजे इक्वल इन्स्टॉलमेंट 2,000 रुपये एका इन्स्टॉलमेंटमध्ये. असे प्रश्न तुमचे फ्रेम होणार. काय वेगळं याच्यामध्ये, फक्त काय आपलं समजलं पाहिजे की नेमकं क्वेश्चन काय फ्रेम होऊ शकतात, आपला वाचण्याचा अप्रोच काय असला पाहिजे ते आपल्याला समजलं पाहिजे. आता हे बघितल्याच्या नंतर याच्यानंतर ज्या स्कीम येतील का नाही, तर त्यामध्ये तुम्हाला वाटतं क्वेश्चन काय फ्रेम होतील हे सांगण्याची गरजच पडणार नाही, कारण की तुम्हाला ते आयडिया येऊनच जाईल. तर याच पद्धतीने काय आपल्याला बाकीच्या सगळ्या स्कीम ज्या आहेत त्या स्टडी करायच्या आहेत. याच्या सगळ्या नोट्स तुम्हाला क्लासरूममध्ये काय केल्या जातील, प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत हार्ड कॉपी प्रिंटिंगसाठी. आणि ह्या ज्या नोट्स आहेत ह्या फक्त आणि फक्त खाली क्लासच्या स्टुडंटलाच काय केलं जाणार आहे, प्रोव्हाइड केलं जाणार आहे. एकदम टू द पॉईंट, एकदम स्पेसिफिक नोट्स आहेत, एवढंच वाचा आणि 10 मार्क्स तुमचे फिक्स करा. चालेल. तर या ठिकाणी आपली जी PM किसान स्कीम आहे ती या ठिकाणी आपली संपत आहे. आता आपण या सेशनमध्ये थांबूयात, नेक्स्ट सेशनमध्ये भेटूयात. नेक्स्ट स्कीम जी आपली ती प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे, जी की आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. तर अशाच पद्धतीनं सर्व ॲग्रिकल्चर स्कीम्स, प्रोग्राम्स अँड मिशनचा अभ्यास करण्यासाठी व्हिडिओ लेक्चर्स आणि टू द पॉईंट स्टडी मटेरियलसाठी ॲग्रिव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचं ॲप्लिकेशन तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करा, त्यामध्ये रजिस्ट्रेशन करा. ॲप्लिकेशनच्या स्टोअर सेक्शनमध्ये आपण ॲग्रिकल्चर MPSC मेन्ससाठी 2 वेगवेगळे कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. एक आहे तुमचा 12 मंथ्स व्हॅलिडिटी असलेला, ज्याची फीस 10,000 आहे, आणि एक आहे 6 मंथ्स व्हॅलिडिटी असलेला, त्याची एक फीस जी येते फक्त 7,000 रुपये आहे. तर या दोन्ही कोर्सेसमध्ये सेम कंटेंट असणार आहे. पेपर 1, पेपर 2 दोन्हीसुद्धा कव्हर केलं जाणार आहे. आता पेपर 1चं पूर्ण स्टडी मटेरियल जे तुम्हाला या ठिकाणी प्रिंटिंग करण्यासाठी जे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आणि पेपर 1चं स्टडी मटेरियल सध्या अशी गोष्ट आहे की ते मार्केटमध्ये कुठेही कुठल्याही बुकमध्ये स्पेसिफिक दिलेलं नाही आहे. त्याची पूर्ण जबाबदारी ॲग्रिव्हिजन घेते आणि एकदम टू द पॉईंट आणि स्पेसिफिक स्टडी मटेरियल जे तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आणि पेपर 1 असा पार्ट असणार आहे आपला की जो तुमचा रिझल्ट देणारा आहे. राहिली गोष्ट पेपर 2ची, तर पेपर 2 ऑलमोस्ट त्या ठिकाणी सगळं अपलोड झालं आहे. काही कंटेंट बाकी आहे जे की पुढच्या काही दिवसामध्ये ते अपलोड होऊन जाणार आहे. म्हणजे तुमचं सगळं मटेरियल त्या ठिकाणी रेडी आहे. तुम्हाला फक्त यायचं, बघायचं, अभ्यासाला सुरुवात करायची आहे. म्हणजे वाट पाहण्याची गरज नाही की बाबा कधी कंप्लीट होईल, नाही का. तर तुम्ही वेळ वाया न घालवता लवकरात लवकर ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये रजिस्ट्रेशन करा, लॉग इन करा. काही फ्री लेक्चर्स आहेत ते सुद्धा आवर्जून बघा आणि शक्य तेवढ्या लवकर ते कोर्सेस जॉईन करून तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. वेळ वाया घालवू नका. कुठे पण काही अडचण असली तुम्ही निश्चितपणे फोन कॉलद्वारे किंवा मेसेजद्वारे विचारू शकता. डिटेल्स म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल जे त्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. सोबत जे ॲप्लिकेशनची लिंक आहे ती सुद्धा या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे. जा ॲप्लिकेशन डाउनलोड करा. सोबत आपला ॲग्रिव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचं टेलिग्राम चॅनल आहे ते पण जॉईन करा. यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण भविष्यामध्ये जे कुठले लेक्चर्स टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत न चुकता पोहोचेल. तर आपण या ठिकाणी थांबूयात, परत भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.